आपल्या पक्षाने महिला आरक्षणाकरता पुढाकार घेतलाय, सगळ्यांना माहिती आपल्या पक्षाचे नेते शरद पवार यांनी हा पुढाकार घेतलेला होता। पण आता आपल्याच पक्षाविषयी नाही, पण एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून आपण काय सांगाल? आता जेव्हा निवडणुकांमध्ये तिकीट द्यायची वेळ येते तेव्हा बाकी सर्वच राजकीय पक्ष इतक्या पॉझिटिव्हली या विषयाकडे बघतात का? महिलांना त्यांच्या कॅपॅसिटीच्या प्रमाणात तिकिटाचं वाटप होतं का? त्यांना प्रतिनिधित्व दिलं जातं का? आपलं काय अवलोकन आहे? असं आहे की मी सुरुवातीला एक गोष्ट विनम्रपणे सांगेन की आपण सातत्यानं नकारात्मक दृष्टिकोन, नकारात्मक भूमिका आणि मागचे काही वाईट अनुभव याची उजळणी करण्यापेक्षा सकारात्मक दृष्टिकोन आणि लोकांचा बदललेला दृष्टिकोन हा सुद्धा आपण लोकांसमोर सातत्यानं मांडला पाहिजे। पक्षानं माझ्या महिलांकरता आरक्षण आणलं आणि आरक्षणातूनच फक्त महिलांना आम्ही पुढे आणतोय का? तर मला आपल्याला काही गोष्टी सांगितल्या पाहिजेत की ज्या वेळेला विधान परिषदेवर आमदार निवडून देण्याची वेळ येते त्या वेळेला आदरणीय पवारसाहेब हे पथ्य पाळतात, एक की त्याच्यामधले महिलांना त्यामध्ये घेतलंच पाहिजे। आणि म्हणून माझ्या पक्षानं अनेक महिलांना संधी दिली। आपण आता विद्यमान काही महिलांचं विधान परिषदेमध्ये वगैरे उल्लेख केला, त्याच्यामध्ये मागासवर्गीय आणि अल्पसंख्याकांना संधी नाही असं विधान तुम्ही नाही, परंतु तुमच्या पूर्वीच्या ज्याने कोणी विश्लेषण केलं त्यांनी केलं। मी एक गोष्ट आपल्या लक्षात आणून देतो, त्यांच्याकडे नजर चुकीनं झालं असेल की फौजिया खान मॅडम सारख्या अल्पसंख्याक समाजातल्या महिला ह्या आमच्या पक्षाच्या आमदार नाही तर मंत्री सुद्धा आहेत। त्याचबरोबर काँग्रेसच्या अलका देसाईंचं सुद्धा विधान परिषदेमध्ये नाव घ्यायचं चुकून राहिलेलं मला दिसतंय। आणि म्हणून मला एक गोष्ट सांगितली पाहिजे की महिलांना केवळ आम्ही रिझर्वेशनच्या माध्यमातून संधी देतो अशातला भाग नाही, तर विधान परिषद असेल, महामंडळ असेल किंवा कोणतीही कमिटी असेल त्या ठिकाणी महिलांना प्रामुख्यानं आवर्जून आम्ही घेतलो। मला एक गोष्ट सांगितली पाहिजे की ज्या कायंदे मॅडम म्हणाल्या त्या विचारांशी मी बहुतांशी सहमत नाही, पूर्णपणे सहमत आहे। आपण एखाद्या जातीमध्ये, एखाद्या धर्मामध्ये किंवा स्त्रीनी पुरुष याच्यामध्ये जन्माला येणं हे आपल्या हातामध्ये नाही आहे, परंतु एकदा आपण निवडून गेल्यानंतर मी एखादी स्त्री किंवा पुरुष आहे म्हणून मी स्त्रीचेच प्रश्न किंवा पुरुषांचेच प्रश्न सोडवेन असा विचार मनामध्ये न ठेवता मी सर्वांचा लोकप्रतिनिधी आहे आणि सर्वांनी मला आपला लोकप्रतिनिधी मानला पाहिजे अशा भावनेतून आपण काम केलं पाहिजे। मी कोणत्या समाजामध्ये जन्माला येतो हे माझ्या हातामध्ये नाही, पण मी ज्या समाजामध्ये जन्माला आलो ते माझ्या हातामध्ये नसलं तरी सुद्धा एकदा लोकप्रतिनिधी झाल्यानंतर मी सगळ्या समाजाचा प्रतिनिधी आहे। बरोबर आहे। अशा पद्धतीचं काम आणि अशा प्रकारची स्वतःची समाजामध्ये ओळख करून घेणं याच्याकरता खूप मोठा स्कोप आहे। महिलांच्या बाबतीत मी आपल्याला सांगेन की आज सहकार असेल, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, पक्षीय पातळीवर असेल, महिलांना मोठ्या प्रमाणामध्ये आरक्षण मिळालेली आहेत आणि आता महिला ह्या पूर्णपणे परावलंबीच आहेत। सगळेच पुरुष महिलांना काम करूच देत नाही। असा भास्करराव नकारात्मक दृष्टिकोन असा अजिबात नाही, उलट सकारात्मक दृष्टी ठेवूनच आपण ही चर्चा आता घेतो आहोत।